हरि गोविन्द गोकुलनन्दन गोविन्द गोविन्द गिरि गोविन्द श्रीवेङ्कटेश गोविन्द गोविन्द हरि गोविन्द गोकुलनन्दन गोविन्द गोविन्द गिरि गोविन्द श्रीवेङ्कटेश गोविन्द। लक्ष्मी नारायण गोविंद। बालाजी देवस्थानातर्फे श्रावण मास व्याख्यान मालेचं कालपासून सुरू झालेली आहे। आजचं दुसरं पुष्प इथे घेतलं जाणार आहे। आजच्या प्रवचनकारांचं जानकीताई डगावकर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बालाजीच्या प्रतिमेला हार करून आपलं स्थान ग्रहण करावं। जान्हवी त्यांच्या थोडक्यात परिचय करून देतो। सौ जान्हवी सुनीलराव डगावकर BSc एलिव्हिएट झालेले आहे। राष्ट्र सेविका समितीच्या सेविका म्हणून त्या काम करतात। राष्ट्र सेविका समिती मार्फत चालणाऱ्या रामायण प्रवचन या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो। कीर्तनाची आवड आहे आणि भागवत सुद्धा त्या करतात। त्यांचा आजचा जो प्रवचनाचा विषय आहे तो आहे महर्षी वशिष्ठ। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला प्रारंभ प्रभो वेंकटेशा देवाश्री देवाचा तुझ्या दर्शनाने पूर्ण हो मनीषा। प्रभो वेंकटेशा नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय नियता प्रदतास्मताम्। हे शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे विद्यापति नमामि शंकर शिवशंकर शंभो। भारतो मम देशोऽयं भारती राष्ट्रबान्धवः। पुरान्दति अस्मिन् देशेऽस्ति मम सर्वदा। रत्नाकराढौकपदा हिमालया किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वन्दे भारतमातरं। वन्दे
वशिष्ठांना मनापासून नमस्कार. आज विषय आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पत्रिका सगळ्यांकडे पोचले आहे. वशिष्ठ आपल्या भारतीय संस्कृतीचे दिव्य दीपस्तंभ म्हणजे आपले सगळे ऋषी मुनी. आपण म्हणतो अमुक वशिष्ठ कुळातले आहे, विश्वामित्र जे गोत्र सांगितलं जातं म्हणजे आपले ते पूर्वज आहेत. आणि असंही म्हटलं जातं की हा मानवाचा खरा मित्र आहे. ऋषी मुनी म्हणजे मानवाचा खरा मित्र. तो कधीही चुकीचा खोटा सल्ला देणार नाही, कारण त्यांची बुद्धी ही ईश निर्मित बुद्धी असते. ते स्वतःला मंत्रद्रष्टा मानतात. जेव्हा तिथे मंत्र करता आहे, आपल्या रोजच्या बोली भाषेत आपण कसं म्हणतो, इथे सगळे बसलेले आपण सगळे सज्जन हो की नाही. आपण कसं म्हणतो की थिंक बिफोर स्पीक, हो ना. बोलण्याच्या आधी लहानपणापासून पण आपल्याला सांगितलं जातं की बोलण्याच्या आधी विचार करा. पण या महर्षींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की जणू अर्थ त्यांच्या वाणीवर स्वार व्हायला त्यांच्या मागे ठेवतो आणि आपलं भाग्य समजतो की मी ऋषीमुनींच्या वाणीवर स्वार व्हावं. कारण काय, त्यांचं साधं बोलणं देखील शास्त्र होऊन जातं. आणि उपनिषदांमध्ये ऋषीमुनींना कवी म्हटलेलं आहे. आणि या कवीत आपल्या या ऋषींबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा इतका सुंदर उपक्रम बालाजी मंदिरांनी आयोजित केला आहे. आणि त्यातला मी एक भाग मला करून घेतलं, यासाठी मी बालाजी मंदिराचे विश्वस्तांचे मनापासून धन्यवाद आणि त्याच्या गुणात करू इच्छिते की हे महापुरुष, हे शक्ती सगळे समाजाला शक्ती देणारे, ज्यामुळे आपली सांस्कृतिक विचारधारा प्रवाहित झाली आणि ती आपल्याला अजून स्थिर करायची आहे, त्यांच्याबद्दलचा एक एक ऋषीमुनींचा आपल्याला परिचय, अगदी जवळून परिचय या 11 दिवसात होणार आहे. आपल्याला माहिती आहे की वशिष्ठ हे सप्तऋषींमध्ये गणले जातात. कश्यपोत्री भरद्वाजो विश्वामित्रोय गौतमः जमदग्नी वशिष्ठश्च साध्वी चैवापनीती. 7 ऋषींचा उल्लेख या श्लोकामध्ये झालेला आपल्याला माहित आहे. सगळ्यांना माहित आहे सप्तऋषी कोणते आहेत. कश्यप आहे, अत्रि आहे, भरद्वाज, विश्वामित्र आणि गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ. पण जेव्हा आपण गीता वाचतो त्याच्या 10व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, महर्षय सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा. हे महर्षी कोण आहे आणि हे महर्षी कोण. जेव्हा याचं उत्तर आपल्याला महाभारताच्या शांती पर्वात मिळेल, म्हणजे गीतेचं जे अध्ययन करतात त्यांना माहीत आहे, त्या ठिकाणी सप्तऋषींना वेगळे सांगितले. म्हणजे वशिष्ठ आणि अत्रि एकच आहे पण 5 वेगळे आहेत. त्यामध्ये पुलस्त्य, पुलह, क्रतू, मरीची आणि अंगिरा. मग आपल्याला प्रश्न पडतो की असं कसं, एकदा हे सप्तऋषी सांगतात, कधी काही शास्त्रकार ते सप्तऋषी सांगतात, तर हा कल्पांचा आणि मन्वंतरांचा फरक आहे असं आपल्याला सांगितलं जातं. वशिष्ठांचा जन्म हा ब्रह्मांचे 10 मानसपुत्र होते, त्यापैकी एक म्हणजे वसिष्ठ. ब्रह्मांच्या प्राणवायूपासून त्यांचा जन्म झालेला आहे. आणि त्या 10 जे मानसपुत्र आहेत त्याच्यामध्ये दक्ष आहे, नारद आहे, भृगु आहे, पुलस्त्य आहे, की असंही म्हणलं जाते. आणि काही काही ठिकाणी असं म्हणतात की निद्रावरून ऋषी सतत पृथ्वीवर दैवी कार्य करत असतात. दैवी कार्य म्हणजे काय, यज्ञ, याग एवढंच दैवी कार्य नाही. समाजाची भौतिक, राजनीतिक, मानसिक, सामाजिक, नैतिक सगळी प्रगती होऊन तो उच्च स्तराचं जीवन कसं व्यतीत करेल ह्यासाठी एक वृत्ती तयार करणं, समाजाची वृत्ती तयार करणं आणि त्यासाठी अनेक दिवस प्रयत्न करणं, हे मैत्र बनून त्यांचं काम होतं. या वृत्ती म्हणजे कोणत्या, अभयम, सत्व, संशुद्धी, ज्ञान, योग, व्यवस्थिती, दानम, दमश्च, यज्ञश्च, स्वाध्याय, तप, आजवम, अहिंसा, सत्य, अक्रोध, वैराग्य, जितेंद्रियम, हे जे
काम हे मित्राबरोबरशी सतत करत असतात. आणि त्या दरम्यान त्यांच्या लक्षात आलं की हे दैवी कार्य जर माझ्याच द्वारे, माझ्या पुत्राद्वारे जर पुढे गेलं की पण लग्न झालेलं नाही आहे, आणि त्याचं ते दैवी कार्य बघायसाठी स्वर्गातले लोक म्हणजे देव येत, स्वर्गातले देव येत आणि प्रसन्न होऊन जात. त्याचीच एक आणि उर्वशी देवी आल्या, उर्वशी अप्सरा, स्वर्गातल्या अप्सरा आल्या ते दैवी सत्र पाहण्यासाठी आणि प्रसन्न झाल्या एकदम. आणि जसं अप्सरा उर्वशी तिथे आल्या आणि इथे मित्रावरुणांचा यज्ञ चाललाय आणि एकदम मित्रावरुणांचं लक्ष गेलं उर्वशींकडे आणि एक मनात संकल्प झाला की तिच्यापासून जर आपल्याला मुलगा झाला तर तो आपलं कार्य पुढे येऊ शकतो. केवळ संकल्पाने मित्रवरुणांना हा वशिष्ठ पुत्र झाला, जो बालक झाला, त्याचं नाव आहे वसिष्ठ. पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं पुस्तक आहे स्वाध्याय परिवार, ज्यांनी तयार केला, बनवला, त्यांच्या पुस्तकातून मी बरंच अभ्यासात घेतलेला आहे. त्यात ते म्हणतात की मनुष्याचा जन्म हा 4 कारणासाठी होतो. पहिला आहे उत्क्रांतीचा नियम, आपण लहानपणी सगळे शिकलो, शारीरिक वाद म्हणतो आपण त्याला. दुसरा आहे कर्म न्यायाचा नियम, म्हणजे प्रारब्ध, क्रियमान आणि संचित यानुसार आपण जन्माला येतो. तिसरा नियम त्यांनी सांगितला आहे ऋणानुबंधाचा नियम, म्हणजे पुष्कळदा पाहतो की एखाद्या सज्जन माणसाच्या घरी वाईट दुर्गुण असलेला पुत्र जन्माला येतो किंवा दुर्गुण ज्याच्या अंगी त्याचे वडील नाही आहे, त्याचे वडील वाईट असतात, असाही अनेक म्हणतात की ऋणानुबंधासाठी ते कर्म फेडण्यासाठी जन्माला येतो. आणि चौथा सांगितलं आहे जागतिक आवश्यकतेसाठी, हे पांडुरंग शास्त्री आठवल्यांनी दिलंय. मग ते पांडुरंग शास्त्री आठवले पुढे लिहितात की ह्याच पैकी वैशिष्ट्य आहे की जागतिक शांतीसाठी, जागतिक भल्यासाठी आणि जागतिक एक जबाबदारीसाठी ज्यांचा जन्म झाला आहे ते वैशिष्ट्य. आपल्याला तिथे माहित आहे यदा यदा धर्मस्य, भगवंताला अवतार घ्यायची गरज नाही, पण भगवंत काय म्हणतात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल जन्म घेईल, यदा यदा धर्मस्य किंवा परित्राणाय साधूनाम, त्याचपैकी वैशिष्ट्यचा जन्म आहे जगाच्या कल्याणासाठी. आपण म्हणतो ना की संतांच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी, किंवा आपण आपले सतत झटती जे भूवरी, म्हणजे जगाच्या कल्याणात सतत झटती जे भूवरी, असेच म्हणजे वैशिष्ट्य आहे. आणि या चौथ्या क्रमांकानुसार त्यांचा जन्म झाला आहे असं म्हणजे शास्त्रकार सांगतात. आता वैशिष्ट्य शब्दाचा अर्थ पाहू आपण. जे उत्तमातलं उत्तम, जे सर्वोत्तम म्हणजे वैशिष्ट्याचा अर्थ होतो. जे जगातलं उत्तम आहे, आपल्याला सावरकरांची एक कविता माहित आहे, जे जे उन्नत उदात्त, जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुर येते, म्हणजे जगातलं जे काय उत्तम आहे या शब्दाचा अर्थ आहे. बाकी ते सगळं वैशिष्ट्य म्हणजे या शब्दाचा अर्थ होतो. आणि उर्वशीच्या मनात संकल्प करून झालेले आहेत ते, म्हणजे दिसायला अत्यंत सुंदर, कोरेपात उंच असं त्यांचं वर्णन आपल्याला वाचायला मिळते. काय नव्हतं येत त्यांना असं म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्यांच्याबद्दल. इंग्लिशमध्ये जे काही म्हणजे मी वाचलं नाही, पण एक शब्द असतात की ही इज द मास्टर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे काय नव्हतं येत वैशिष्ट्यांना? मंत्रविद्या, तंत्राचा उल्लेख नाही, मंत्रविद्या, ब्रह्मर्षीच होते. त्यामुळे ब्रह्मर्षी पदाला जे जे आवश्यक आहे त्याहून अफाट त्यांचं ज्ञान होतं. आणि अशा हे वैशिष्ट्य. आता प्रसिद्ध त्यांचं कसं जीवन होतं, एक संकल्प घेतला, त्याला दृढ केलं आणि त्यानुसार पुढे जायचं. आपल्या पुष्कळदा आपल्याबद्दल असं घडते का आपण आपला अभ्यास करायचा, आपण पुष्कळदा आरंभ शुरू असतो का, 1 जानेवारी, गुढीपाडवा किंवा आपला वाढदिवस, थोडंसं आरंभ शुरू, मी काहीतरी शिकेन, मी फिरायला जाईल, मी व्यायाम करेन, असा आरंभ शुरूपणा होतो आणि काही दिवसात आपण विसरून जातो. तसं नव्हतं. कोणत्या ऋषीमुनींचं ऋषी असो की कोणत्या, हे सगळे थोर व्यक्ती होते. एक हातात घेतलं
एक कोणतंही कार्य हातात जर घेतलं, त्याचा ध्यास घेतला, की ते पूर्ण करण्याचं एक शिकवण त्यांनी सगळ्या समाजाला दिली। एक समिती गीत आहे, त्याच्यात सुंदर म्हटलं झालंय की शपथ लेना तो सरल है पर निभाना कठीण है, साधना का पथ कठीण है। या साधनेच्या पथावरून सगळे ऋषीमुनी गेले, म्हणून आपल्याला इतकं भरभरून ते देऊ गेले। आणि आता आपण अरुंधती देवीबद्दल पाहू की आम्ही बायका एक लहानपणापासून ऐकलेला उखाणा लग्न झाल्यावर पण घेतो। आजी, आई, आत्या, मावशी सगळ्यांनी हा उखाणा घेतलेला असतो। तिथे माझ्या जो भगिनी वर्ग आहे त्यांना माहीत असेल की 7 सप्तऋषी, 8वी अरुंधती आणि रावांची आणि माझी जन्मजन्मीची प्रीती। म्हणजे त्या काळापासून, म्हणजे त्याच्या किती आधीपासून नवऱ्या बायकोचं प्रेम कसं असावं, तो वशिष्ठ आणि अरुंधती सारखं असावं असा एक तो संस्कार आहे लहानपणापासून। अशा अरुंधती देवी ह्या कश्यप मुनींच्या कन्या आहेत। सुलभ सगळे अंगी गुण यायला हवे, म्हणजे केवळ स्वयंपाक पाणी नाही, शास्त्र शस्त्र सगळं तिने शिकावं, त्यासाठी त्यांना गायत्री मातांकडे, सावित्री मातांकडे पाठवलं गेलं। कदाचित सावित्री माता त्यावेळेस एखाद्या युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर असतील, हो की नाही, असू शकतात ना। आणि तिकडे पाठवलं आणि त्याचं शिक्षण तिथे कश्यप मुनींनी सावित्री देवीकडे पाठवलं। आता जरी कश्यप मुनींच्या कन्या आहे तरी सर्व विद्यार्थी जसे राहतात तसं राहायचं असतं, सगळे कामं करायची असतात। एके दिवशी अरुंधती देवी समिधा किंवा जे गुरुंनी सांगितलं असेल ते वस्तू आणण्यासाठी आश्रमाच्या बाहेर पडले आणि पाहिलं तर सुंदर वास आला आधी समिधांचा यज्ञातला। आणि अजून थोड्याशा समोर गेल्यावर लक्षात आलं की खूप सारे ऋषीमुनी काहीतरी यज्ञ कर्म करतात आणि वातावरण पवित्र आहे, त्यांना खूप जण मदत करतात आहे। आणि एक जे आहे ते इतके दिव्य आणि असे तेजस्वी दिसतात, लखलख जसं ते सूर्य। मनात आलं की हे जर आपल्याला प्रतिबंध प्राप्त झालेलं, पण असं आहे एवढा मोठा हिमालय, आपण एक वाळू काढली, एवढा मोठा वृक्ष, आपण एक साधं वेल, तेव्हा एवढे मोठे सूर्य आपण नाचवा, मला चिंतन सुरू झालं, काही बोलायचं नाही, घरी आले। आणि त्याच क्षणी वसिष्ठांचं लक्ष अरुंधती देवीकडे गेलं आणि सहज मनात आलं की ही माझं यज्ञ कार्य पुढे करू शकते, मी जे कार्य हाती घेतलं आहे त्याच्यात ही कन्या नक्की मला मदत पण दृष्टी येते। आपल्याला माहित आहे त्यांना सतत दिसणार आहे, पुढची दृष्टी ज्यांना प्राप्त याची दृष्टी येते, त्यामुळे मी, पण ते काही बोलले नाही। ह्याकडे सावित्री आपल्या मातांचं लक्ष होतं, त्यांनी दोघांचं लग्न जुळवून आणलं आणि अशा प्रकारे अरुंधती देवी आणि वसिष्ठांचं लग्न झालं। एका ठिकाणी उल्लेख असा आहे की वसिष्ठांची ऊर्जा नावाची पत्नी होती, पण याचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा आपल्याला लिहून ठेवलेले जे मोठ्या मोठ्या लोकांची पुस्तकं असतात त्याचाच आधार घ्यावा लागतो ना, बोलायचं म्हटलं तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की जेव्हा भेद दिसतो तो कल्पाचा आणि मन्वंतरांचा भेद असतो। म्हणजे वशिष्ठ ही एक पद आहे चालत आलेलं, जसं आपण जनक राजा म्हणतो, सीतेच्या वडिलांचं नाव स्थिरध्वज आहे, पण आपण काय म्हणतो जनक राजा। प्रधानमंत्री, राष्ट्रपती, शंकराचार्य हे ज्या पदव्या आहेत त्या तशीच वशिष्ठकडे पदवी आहे, त्याप्रमाणे ती परंपरा ती चालत आलेली असते। आणि आता वशिष्ठांच्या प्रत्येक क्षेत्रात ते फार मोठं काम केलं आहे वशिष्ठांनी। त्यांच्या मनाच्या मोठेपणाबद्दल आपण विचार करू, पण त्यांनी एक प्रयोग केला। काय प्रयोग केला? जर माझ्या देशावर प्रेम आहे, माझ्या स्वतःवर प्रेम आहे, माझ्या समाजावर, माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आणि मला माझे कर्तव्य आणि अधिकार माहीत आहे, तर मला पोलीसची पण गरज नाही आणि मला मिलिटरीची पण गरज नाही। मी एकही सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाजाचा मी एकही नियम तोडणार नाही। स्वयंशासनाचा प्रयोग त्यांनी केला आणि तो यशस्वी झाला की मला पण त्याच्यात हे आहे, मला माझे कर्तव्य नाही हवे, मग मी अधिकार मला आपोआप मिळतीलच नाही।
कसे जाणून घ्यायचे आहे याची एक वृत्ती वशिष्ठाने पूर्ण समाजात तयार केली आणि ती किती वर्ष आहोत, अनेक वर्ष. ही वृत्ती तयार करायची तुम्ही नुसती कल्पना करून पहा, एवढं महान कार्य की मला कोणाचीच भीतीने मी एकही नियम तोडणार नाही. अधिकार मी सगळे केले पण मी नियम नाही केले. याच्यासाठी रक्ताचं पाणी म्हणतात ना तसं केलं. आणि भगीरथ प्रयत्न असे त्यांच्याबद्दल म्हटलं जाते. एवढा मोठा प्रयोग त्यांनी केला. साधे साधे उदाहरण. आज जर आपण हा प्रयोग करू म्हटलं, यवतमाळसाठी करू म्हटलं, आपण करायचं का? आहे का सगळ्यांची इच्छा? करूया. घरातनं बाहेर निघताना माझं लायसन्स मी बरोबर ठेवेल. मी डाव्या बाजूनीच जाईल. जेव्हा सिग्नल हिरवं असेल तेव्हाच मी रस्ता क्रॉस करेल. मी कुठेही पहिल्या ठिकाणी ढोकणार नाही. मी व्यवस्थित कर भरीन. जे नियम आहे पाण्याचे एक थेंब घरातलं पाणी वाया जाऊ देणार नाही. कुठलंही इलेक्ट्रिकचं व्यर्थ मी जाऊ देणार नाही. हे कर्तव्य आपण केले की अधिकार आपल्याला आपोआप मिळतील. एक छोटासा प्रसंग सांगते. आम्ही नर्मदा परिसराला गेलो होतो 12 साली. तिथे प्रत्येक घाटावर लिहिलाय की कृपा करून नर्मदा मैया को गंगा मत कीजिए, साबुन का या शैम्पू का उपयोग मत कीजिए. आता तिथे बरेच ट्रॅव्हल्स कंपनीचे लोक येतात. तर 2-3 भगिनी लावला डोक्याला शॅम्पू वगैरे. कोणीतरी त्यांना ठोकलं. हम दोनों करेंगे तो क्या फरक पडेगा, असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं. म्हणजे नियम दिलेला आहे आणि आपण तो पाळत नाही. म्हणजे आपल्या बाबतीत होतं का, आपलं चिंतन करायचं की आपल्या बाबतीत कसं होत आहे का. होत असेल तर आपलं कर्तव्य अट सांगितली आहे की माझं माझ्यावर, माझ्या देशावर आणि माझ्या पूर्ण समाजावर जर प्रेम असेल माझं, तर माझ्याकडनं कोणत्याच नियमाचं भंग होणार नाही. की आपणच्या त्या याची गोष्ट आपल्याला लहानपणापूर्वी सांगत नाही. ती गोष्ट की आपण जर एक साधा देशवासी प्रवास करतो आहे, त्याला ती सीट खाल्लेली दिसली वगैरे, ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती. खूपदा जेव्हा एखादं खारपत होतं किंवा भंडारा होतो, आपल्या मैत्रिणी लाईनमध्ये पोळीत लागलेल्या असतात जेवणाच्या. आपण जातो की मैत्रिणी ये गं काही होत नाही, तुम्ही लाईनीमध्ये है ना. हा नियम तोडतोय आपण. छोटीशी गोष्ट आहे हो ना. कारण आपण आपल्यासाठी तरी हा प्रयत्न करायला हरकत नाही. आणि हा प्रयोग उच्च स्तरावर असताना, उच्च पातळीवर असताना वशिष्ठाने अजून एक प्रयोग केला. काय प्रयोग केला? नियंत्रित राज्य सत्ता. आणि आज आपलं स्वप्न काय आहे? रामांत राज्य असावं. रामांत राज्य काय होतं? नियंत्रित राज्य सत्ता. हो. ज्यावेळेस आज्ञा झाली कैकेयीची की रामाने वनवासात जावं आणि तिने राम गेले. आज्ञा रामांसाठी लक्ष्मण गेले, सीतामाई गेली, वल्कल नेसून झाली. ठीक आहे, वल्कल नेसून गेली. सीतेवर जेव्हा वल्कल नेसण्याची वेळ आली तेव्हा सगळ्यांना वाईट वाटलं, पण कोणीच नाही बोललो. कैकेयी म्हणते हो सीतेने पण वल्कल नेसावे, तिने राजवस्त्र घालून जाऊ नये, दागिने घालून जाऊ नये. एकटे वशिष्ठ होते ते त्यावेळेस म्हणजे राजाच्या वरतीच काम होतं त्यांचं. नियंत्रित राज्य सत्ता त्यांनी जी सत्ता यशस्वी केली याचं उत्कृष्ट उदाहरण की त्यावेळेस फक्त वशिष्ठ कैकेयीला दाखवले की कैकेयी तू जर सीतेला राजसी वस्त्रामध्ये जंगलात नाही जाऊ दिलं आपल्या वल्कलामध्ये, तर मी याच क्षणी सीतेला गादीवर बसवेल, अयोध्येची राणी बनवेल तिला. एवढे अधिकार वशिष्ठांना होते. नियंत्रित आपण म्हणतो ना की स्वप्नच होतं त्यांचं की रामाला आज आपण काय स्वप्नय रामराज्य या वापरले होते. आणि त्यासाठी पण त्यांनी रक्ताचं पाणी केलं. आणि एक वेळ अशी आली की त्यांचा शब्द अंतिम म्हणजे राज्य जवळ त्यांचंच त्यातनं निघून गेले पूर्ण. म्हणजे एवढं मोठं उभं करायचं कमलपत्रासारखं म्हणजे पद्मपत्र मीमांबसा म्हणजे पद्म याच्यासारखं की पाण्यात राहून पण अलिप्तता आली पाहिजे. आणि त्यांना म्हणून त्यांना म्हटलं जातं की किंग मेकर. वशिष्ठांबद्दल एक इंग्लिशमध्ये वाक्य म्हटलं जाते किंग मेकर ऋषी. पाहिलं ना आपण वशिष्ठांनी रामाला जे राज्य वेळेपर्यंत त्यांची जी प्रक्रिया होती विश्वामित्रांची आणि वशिष्ठांची दोघांनी पण रामाला राज्य तो झालाच पाहिजे यासाठी
प्रयत्नशील राहिले पुढे आपण तो पण रेफरन्स पाहूया. आणि अशा प्रकारे नियंत्रित राज्यसत्ता पाहिली आपण, आणि दुसरं रामराज्याकडे पाहिलं, नियंत्रित राज्यसत्ता पाहिली, आणि दुसरं स्वशासन पाहिलं. आता त्यांची इंद्राशी मैत्री होती वशिष्ठांची. आपल्याला पुष्कळ ठिकाणी असं ऐकायला मिळतं इंद्राबद्दल की इंद्र म्हणजे लोलूप आहे, तो इंद्रांना कोणी काय तपस्या केली की खूप त्यांना भीती वाटते आपलं राज्य जायचं असं नाही. आज इंद्रांशी वशिष्ठांची मैत्री म्हणजे सर्वस्व आलं त्याच्यात. इंद्र म्हणजे साधू पद नाहीये, एक अश्वमेध माणूस एक आयुष्यात करू शकतो. असे 100 जन्म घ्यायचे, 100 अश्वमेध करायचे, आणि त्या जन्मात काय करायचं, जीवन तेवढंच उन्नत ठेवायचं. म्हणजे 100 वर्ष उन्नत जीवन जो जगून दाखवतो, जो 100 वर्ष अश्वमेध करून दाखवतो, तो इंद्र. इंद्र काही साधू पद नाही, त्याच्याशी मैत्री. आणि जेव्हा सुदास नावाच्या राजावर हे झालं, आक्रमण झालं, त्याने विश्वयज्ञ केला, जिंकले, पण 10 राज्य एकत्र आले आणि सुदास राजावर आक्रमण केलं, तेव्हा आपल्याकडे असा उल्लेख आहे की वशिष्ठांनी इंद्राला पत्र लिहिलं की इंद्रा तू सुदास राजाच्या मदतीला येवा, असं पत्र दिलंय वशिष्ठांनी. म्हणजे झाले की किंग मेकर एक डबथाईला, म्हणजे एक डबथाईला नाही, जिंकले होते ते राजे, पण एक उदास वातावरण झालं. सुदास राजाला वाटलं गेलं आता आपलं राज्य, त्याला परत होतं. त्यानंतर जरोष नावाचा एक गुंड प्रकृतीचा राक्षस होता, तो वशिष्ठांना त्रास देत होता. मैत्री पण त्याची कोणाकोणाची होती वशिष्ठांची. अग्नीशी मैत्री, सूर्याशी मैत्री. त्यावेळेस जरोध नावाचा जो गुंड प्रकृतीचा राक्षस होता तो त्रास देत होता, आणि त्यांनी अग्नीला बोलवलं पण नाही. अग्नीने पण वाट नाही पाहिली, आपल्या वशिष्ठ मित्राच्या मदतीला अग्नी धावून गेली. अशी त्यांची मित्र होती. आणि अजून त्यांच्याबद्दल असा वाचलंच, म्हणजे सगळं वाचलेलंच आहे बरं माझ्या मनाचं, म्हणजे इतका मला काही ज्ञानही नाही आहे. तृस्तू नावाचे राजा होता, आणि लढाईचा हारणं जिंकणं सुरूच आहे. एका लढाईत हारले, इतके हारले की सगळ्या सैनिकांचं मनोबलच संपून गेलं. आणि तृस्तूंनी ऐकलं होतं की वशिष्ठ मध्ये एक त्याच्यामध्ये कशी त्या ऋषींमध्ये असं काहीतरी ताकद आहे की ते अगदी मरगळलेल्या लोकांना देखील उभं करू शकतात. म्हणून तृस्तू त्यांच्या शरणात गेले वशिष्ठांच्या, आणि वशिष्ठांनी या ठिकाणी सैनिकांना प्रोत्साहन दिलं आणि हरलेलं राज्य परत तृस्तूला दिलं. म्हणजे सुदास राजा असतो, तृस्तू असतो, यांनी त्यांचं आचार्यपद वशिष्ठांनी त्या राजाचं स्वीकारलं. म्हणजे आपण जे म्हणतो किंग मेकर राजा, असे हे किंग मेकर राजा आहे. अशा एक अरुंधती देवीबद्दल एक छोटीशी गोष्ट मला आता कसं कळत नव्हतं की किती आपण म्हणजे मटेरियल जमवावं याच्यासाठी, त्यामुळे मग मटेरियलने मदत केली. ललिताने मला एक रेफरन्स दिला की तुम्ही गोष्ट सांगू शकते, ती गोष्ट सांगते मी. ही श्रीपाद श्री वल्लभांच्या पोथीमध्ये गोष्ट आहे. ही गोष्ट नरसिंह वर्मांना प्रभूंनी सांगितली आहे. तर त्याच्यात ते म्हणतात की अक्षमाला नावाची एक वनकन्या होती, वनात राहत होती ती, आणि तिथेच वशिष्ठ यज्ञकार्य त्यांचं सुरू होतं, म्हणजे काय देवी सत्र सुरू होतं. आणि तिथे ती न काही बोलता त्यांची सेवा करत होते. त्यांना ज्या काय वस्तू हव्या सगळं देत होते. तिनं ओघाट तिचं काम झालं. त्यांचं सत्र जेव्हा संपलं तेव्हा वशिष्ठ खूप असे आनंदी झाले, प्रसन्न झाले. म्हणे मी तुला ओळखत नाही, तू इतकी सेवा करते, तुझी काय इच्छा आहे सांग. तर ती म्हणे मला तुम्ही पती म्हणून म्हणाले, तीच इच्छा आहे माझी. ते म्हणतात असं शक्य नाही म्हणा. आपल्या भाऊसाहेब नेटुरकरांनी त्याचा अनुवाद केलेला आपल्याला म्हणजे शंकर भटाने ती पूर्ण गोष्ट लिहिली आहे. पुढे सांगतात ते की मी तुझ्या शरीरावर काही प्रक्रिया करीन किंवा मी त्याला काहीतरी करीन त्याच्यामध्ये, तर त्यासाठी माझ्या इच्छेनुसार तुझा देह करण्याची मला जर तू आज्ञा दिली तर मी तुझ्याशी लग्न करेन. त्यांनी 7 वेळा तिला भस्म केलं आणि मग ती अरुंधती, म्हणून तिचं नाव अरुंधती आहे, की जी म्हणजे कोणत्याही गोष्टीला तिने विरोध केला नाही, म्हणून ती अरुंधती असा एक
स्वाहा म्हणजे अग्नीची पत्नी. एकदा अग्निदेवता स्वाहाजवळ अरुंधती देवीचं खूप कौतुक करत होते. अरुंधती देवी म्हणतात, काय बघा इतके गुण तिच्यामध्ये की तुम्ही तिचं अरुंधती देवीचं कौतुक माझ्यासमोर करताय. अगं म्हणे, जेव्हा हे सप्तऋषी यज्ञ करतात ना, मी तिथे प्रकट होतो त्यांच्या यज्ञामध्ये, तर मी पाहतो की हे 7 ऋषी जे काही म्हणतात ते सगळं ती पण म्हणते. काय तेजस्वी तिचा चेहरा असतो, प्रसन्न असतो, तिच्याकडे पाहून मलाच खूप आनंद होतो. म्हणजे अरुंधती देवी पण वशिष्ठांच्या त्याच, म्हणजे जसं आपण म्हणतो की पाण्यात पाणी मिळते, दुधात दूध, म्हणजे त्याच क्षमतेच्या त्या होत्या. एकदा 12 वर्षांसाठी हे सप्तऋषी हिमालयात गेले. 12 वर्षांसाठी काही त्यांची तपस्या किंवा काही वस्तू आणायला असे गेले. आणि तिकडे आता अरुंधती देवीवर सगळ्या आश्रमांची जबाबदारी आली. त्याच वेळेस शंकर भगवान योग्याचा वेश घेऊन अरुंधती देवीकडे भिक्षा मागायला आले. भिक्षा त्यावेळेस अन्नाचं दुर्भिक्ष झालं होतं, तरी पण त्यांनी त्यांना बसवलं. आणि बसवता बसवता शास्त्राची चर्चा सुरू झाली. आणि 12 वर्ष अरुंधती देवी आणि शंकर शास्त्रार्थ करत होते. 12 वर्षांनी जेव्हा हे वापस आले तेव्हा शिव म्हणतात, शंकर साक्षात वशिष्ठांना म्हणतात, धन्य तुमची पत्नी. मी इथे योग्याच्या रूपात, मुलीच्या रूपात आलोय, पण तिच्या पुण्याईने मी तुम्हाला माझं स्वरूप दाखवतो. म्हणजे अरुंधती देवीच्या पुण्याईने त्यांच्या हुशारीने सप्त ऋषींना श्री शंकराचं दर्शन झाल्याचा आपल्याला सांग, म्हणजे असं आपल्याला त्याचे असं काही म्हणजे वाचण्यात आलं. आता त्यानंतर एक महत्वाचा टप्पा की ज्याच्याबद्दल विश्वामित्र ज्या वक्त्या सांगणार आहेत त्याच्यावर त्यांनी जास्त बोलावं, कारण विश्वामित्रांचा पूर्ण प्रयत्न वाद आहे. ह्याच्यात मी थोडंसं तथापि सांगणार आहे, कारण त्या जास्त म्हणजे सांगतीलच त्याच्यामुळे आपल्याला पुनरावृत्ती नाही म्हणा. एकदा विश्वामित्र दिग्विजय करून येत होते आपल्या राज्यामध्ये. दर करता करता वशिष्ठांच्या आश्रमाजवळ आले आणि नदीच्या जवळ, वशिष्ठांच्या आश्रमाजवळ विपाशा नदी वाहत होती. तिथे आपलं सैन्य ठेवलं. एकटे वशिष्ठांना नमस्कार करण्यासाठी विश्वामित्र आले. राजा विश्वामित्र, बरं, अजून विश्वामित्र ऋषी नाही, राजा आहे. कौशिक गादी त्यांचे काय म्हणतात नामावली असते, त्याच्यात त्यांना कौशिक गादी असं म्हटलं जाते. नमस्कार चमत्कार झाला आणि वशिष्ठ म्हणाले, कुठून आले, कसे आले, काय आले. मी विजय करून आलो आहे, आता आमचं राज्य जवळ आहे, पण सैनिक खूप थांबले, मी इथे थांबतोय आणि कशाला थांबवता, आमच्या आश्रमात आणा ना. विश्वामित्र म्हणतात, नाही, 10,000पेक्षा जास्त सैनिक आहे, एवढी व्यवस्था तुम्ही कशी करा, तुम्ही आश्रम वाचले. विश्वामित्र आपल्याला वशिष्ठ म्हणजे आणा तर खरं. स्वतः विश्वामित्र सैनिकांना बोलवायला जातात आणि किती वेळ लागणार हो नदीच्या पारून वशिष्ठांच्या आश्रमात यायला. तेवढ्या वेळात इकडे पाहिलं तर पूर्ण तयारी झाली आहे. 10,000च्या जास्त सैनिकांच्या जेवणाची, झोपण्याची, एवढंच नव्हे, घोड्याला, हत्तींना जे जे काही खाद्य होते सगळी बिलकुल पूर्ण तयारी झालेली होती. आणि जेव्हा विश्वामित्रांना घेऊन पाहिलं, बापरे, एवढ्या काही क्षणात हे झालं. जेवण वगैरे झालं, पण इतकी अस्वस्थता जीवाला, कसं केलं असेल, काय केलं असेल, कसं केलं असेल, काय हे केलंच कसं, म्हणून विचारायला म्हणून सैनिकाला वाटलं की मला वशिष्ठांशी बोलायचं आहे. वशिष्ठ म्हणतात, माझी ध्यान धारण्याची वेळ, थोड्या वेळ बोलत तर नाही चालणार का. त्यावेळेस ते म्हणतात, विश्वामित्र नाही, विश्वामित्र राजा आहे, राजकारणी आहे, राजकारणी माणसाला स्वस्तना नसते जीवाला. गेले म्हणे, आत्ताच येतो. वशिष्ठ म्हणतात, परत या. आले, नमस्कार चमत्कार परत झाला. तो आदरातिथ्य झालं होते, त्यामुळे विश्वामित्र इतके आनंदित होते, पण एक उत्सुकता होती, कसं केलं. एक विनंती आहे म्हणजे तुम्हाला की तुम्ही इतकं कसं काय केलं. विश्वामित्र आपले वशिष्ठ म्हणतात, स्वच्छ मनाचे, कशाला आडपडदा ठेवायचं, जे आहे ते सांगून द्यायचे. म्हणाले, अरे माझ्याकडे ना राजा आहे, माझ्याकडे कामधेनू आहे, तिची मुलगी शवला आहे, त्या शवलेमुळे झाली. काही काही ठिकाणी सुरभी आणि नंदिनी असा पण उल्लेख आहे. म्हणजे या दोन जोडीमध्ये सुरभी आणि नंदिनी पण उल्लेख आहे. कसं काय केलं त्यांनी की मला देवाने दिलेली आशीर्वादाच्या रूपात. म्हणजे यज्ञ कर्मामध्ये ज्याही काही वस्तू मला हव्या असतात ही सगळ्या पूर्व
मागितली नाही देवांना, देवाने दिली आहे मला. मग तुम्हाला काय करायचं? मी राजा आहे, याची गरज मला जास्ती आहे. वाद सुरू झाला. शबरीच्या डोळ्यातनं पाणी. शबला म्हणते मला तुम्ही पाठवणार की काय? मी काय करतो? मी त्याला नाही सांगितलं, ऐकत नाही, तर पुढचं तू तुझी शक्ती लाव. विश्वामित्राने वाद झाला, नाही हो नाही हो करता करता विश्वामित्राने सैनिकांना बोलवलं. शबलेने केवळ हुंकार भरला आणि अंग झटकलं. त्याच्यातनं शेकडो हजारो सैनिक निघाले आणि दिग्विजय करून आलेले विश्वामित्र आश्रमात पराभूत झाले. खाली मान घालून गेले, परत गेले, शंकराची आराधना केली, सगळे शस्त्रास्त्र मिळवले, परत आले शबरीला घ्यायला. त्यावेळी शबला म्हणजे मुली परत आले. ते आता तू नको, तू मागे राहू माझे. वशिष्ठांच्या मागे शबला एक गर्भाची काळी समोर ठेवली आणि त्याच्यात हजारो सैनिक निघाले आणि तिथे परत विश्वामित्रांचा पराजय झाला. विश्वामित्र म्हणतात दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेज बलम बलम. हा त्यांच्या तोंडाचा शब्द आहे. आणि आता मात्र ते आता याच्यातही अर्थ नाही, आता अजून तप करायचं म्हणून तप करायला गेले आणि मेनकेने घात केला. हो, मेनकेने घात केला. किती वर्ष संयम राहिला, शेवटी संयम तुटला. नंतर परत तप करायला गेले, रंभेने घात केला, क्रोध दिला, शाप दिला. म्हणजे इतक्या वर्षाचं परत गेलं, परत तप करायला बसले. आता इंद्र आले, ब्रह्मा आले की तुम्ही धन्य आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, नका तप करून तुम्ही ब्रह्मर्षी झालात. नाही, वशिष्ठाने म्हटल्याशिवाय ब्रह्मर्षी होणार नाही. तिथल्या तिथून चांदण्यामध्ये वशिष्ठ आणि अरुंधती देवी बसले आहेत. सहज लक्ष दिलं आकाशात. वशिष्ठ म्हणतात अरुंधती देवी काय सुंदर चांदणं पडलंय ग, याला कशाची उपमा द्यावी? देवी म्हणतात तुम्हीच सांगा. मला वाटते याला विश्वामित्रांच्या तपाची उपमा द्यावी. जर तुम्हाला विश्वामित्रांचं तप इतकं श्रेष्ठ वाटते तर तुम्ही त्यांना म्हणत का नाही की तुम्ही ब्रह्मर्षी झाला आहात? तुमचं वाईट वाटत आहे. आणि हा सगळा प्रसंग मागे उभे असलेले विश्वामित्र ऐकतात आहे आणि रागाने आले, क्रोधाने आले की हे मला ब्रह्मर्षी का नाही म्हणत आहे. वशिष्ठ म्हणतात देवी, अरुंधती देवीला म्हणतात देवी एखाद्याने मला ब्रह्मऋषी म्हणा, ब्रह्मऋषी म्हणा हे म्हणणं म्हणजे त्या ब्रह्मऋषी पदाचा अपमान आहे ग. त्याला कळत कसं नाही, तो आहेच ब्रह्मऋषी, मी का म्हणायला हवं? त्यामुळेच विश्वामित्रांना अंतःकरणातून हा म्हणजे बदल झाला. एकदम जाऊन एकदम वशिष्ठांच्या पायात पडले. वशिष्ठांनी त्यांना उचलून घेतलं आणि आपल्या हृदयाशी लावलं. आणि तुम्ही आहातच ना, कोणाची काय, एखाद्या सूर्याला काय सांगावं लागतं की तो सूर्य आहे, त्यांनी का अपेक्षा करावी की मला कोणी म्हणावं की सूर्य आहेच. अशा प्रकारे हे जे आहे हे सगळं विश्वामित्रांचं प्रयत्नवाद ज्याला म्हणतो त्याचं उत्कृष्ट की कोणत्याच बाबतीत हार नाही मानायची आहे मला, मी प्रयत्न करणार आणि ब्रह्मर्षी मिळवलं. एकदा विश्वामित्रांचं आणि यांचा वशिष्ठांचा वाद झाला. कशावरून की विश्वामित्र म्हणाले तपश्रेष्ठ आणि वशिष्ठ म्हणाले सत्संग श्रेष्ठ. आता कोण याचा न्याय करणार? म्हणून सगळे शेषाकडे गेले. आता शेष काय रिकामे का पृथ्वी धारण करून बसले, आपण किती वर्ष झाले. शेषाला म्हणे तुम्ही आमचा न्याय करा, तुम्ही सांगा की तपश्रेष्ठ का सत्संग श्रेष्ठ. मग शेष म्हणतात एवढं मोठं पृथ्वीचं वजन माझ्या डोक्यावर, ते जर क्षणभर कोणी घेतलं तर मी उत्तर देईल ना, जरा शांतपणाने उत्तर देईल. कोणीतरी माझं वजन घ्या. कोण घेतं? विश्वामित्रांना वाटतं रे काय त्याच्यात तपाचं सामर्थ्य आहे माझ्याजवळ, मी सगळं माझ्या आयुष्याचं बल पूर्णपणाला लावतो आणि पृथ्वीला डोक्यावर घेतो. तुम्ही काही शेष म्हणतात पहा बरं माझ्या पृथ्वीला धक्का नाही लागला पाहिजे, इतके वर्ष पृथ्वीला सांभाळतोय, पाडू नका नाहीतर सगळं कहर होऊन जाईल. नाही बिलकुल नाही पाडणार. विश्वामित्राने ती पृथ्वी डोक्यावर घेतली पण नाही हो, 2-4 क्षणामध्ये पाय डगमग व्हायला लागले. वापस केली शेषाला नाही दिले शकत. कारण मला वाटत होतं म्हणजे तपसा मनसा शुद्धी तपसा परमं सुखम तपसा लभते कीर्ती किं वक्षे तपसा परम किंवा यद्दुस्तरम यद्युरापम यद्युर्गम यश्च पुष्करम. जे काही आहे कठीण तपामुळे साध्य होते.
हे मला वाटत होतं, पण नाही आहे तसं. हो ना? त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आता विश्वामित्र वशिष्ठांनी तिला आपल्या ह्याच्यावर घेतलं, डोक्यावर घेतलं आणि काय पणाला लावलं. हो, माझ्या आयुष्यात मी एक क्षण जरी सत्संग केला असेल तो मी सगळा पणाला लावतो आणि पृथ्वीला डोक्यावर घेतो. पृथ्वीला डोक्यावर घेतलं, जशी केशाच्या डोक्यावर ती डोलत होती तशीच वशिष्ठांच्या डोक्यावर मग वापस दिली शेषांना. मग विश्वामित्र म्हणतात, आता न्याय सांगा. शेष म्हणतात, आता काय न्याय सांगायचं, आता उघडच आहे ही गोष्ट की सत्संग म्हणतात ना, एखाद्याला सत्संग नाही पण दुःसंग सर्व दैव त्याज्य असं म्हणतात आपल्याला. एखाद्याला सत्संग नाही मिळाला तरी हरकत नाही, पण दुःसंग सर्व दैव त्याज्य असं सांगितलं. आणि एकदा मी घड्याळीकडे माझं लक्ष आहे, मला बालाजी मंदिराचे नियम माहिती आहे, 1 तास म्हणजे 1 तास. एकदा वशिष्ठ ऋषी आपल्या आश्रमामध्ये मुलांना शिकवत आले, विद्यार्थ्यांना शिकवत आले. तितक्यात अयोध्येने सेवक आले की तुम्हाला तातडीने अयोध्येला बोलू नये. तसं शिक्षणाचं काम अल्मोबत टाकून निघाले. देवीने थांबवलं. आणि ही काय पद्धत आहे? तिथे आपल्या हॉलमध्ये सभागृहात बरेच शिक्षक असतील, असं चालतच नाही ना केलेलं. निरोपाला शिकतो करावंच लागते पूर्ण काम. देवीनं पण काही वाटलं की असं कसं थांबवलं, असं कसं जाता तुम्ही शिक्षणाचं कार्य पूर्ण तर करून जा. आणि तुम्हाला काय कशाची लागू झाली आहे का? ते पैसे दक्षिणा किंवा सोनं वगैरे असं मला नाही विचारत त्यांनी, मी जाऊ का वगैरे इतकंच त्याच्याकडे घेऊन चाललंय. त्याच वशिष्ठ म्हणतात, देवी ऐका मी काय जातोय. कारण आता दशरथ राजाकडे पुत्र प्राप्तीचे योग आले आहे. आयांवर संस्कार करण्यापासून त्या होणाऱ्या बालकांना राज्यावर बसवण्यापर्यंत मी अयोध्या सोडणार नाही आता. म्हणून मी जातो आहे. मला माझं काम माहित आहे. मला कसा किंग मेकर म्हटलंय ना, पण मला घडवायचं आहे. सगळ्या लोकांच्या वृत्ती तशा तयार करायच्या आहेत, समाजात तसं वातावरण तयार करायचं आहे. त्यामुळे मला अयोध्येत जातं. हे ऐकल्यावर अयोध्येदेवींनी नमस्कार केला वशिष्ठांना आणि वशिष्ठ गेले, इकडे गेले आणि पत्रिका मांडली गेली दशरथ राजांची. आणि पुत्रप्राप्तीचा योग आहे. किती चांगला योग होता वशिष्ठांच्या आयुष्यातला हा मिरवायचा की अशी आपल्या वशिष्ठांच्या प्रयत्नांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ केला आणि दशरथ राजाला पुत्र रत्न प्राप्त झाले. तेवढा आजपर्यंत आपण त्यांचे गीत गायले असते, गातोच आहे पण अजून गायले असते. पण वशिष्ठांना माहित होतं ह्या कार्यासाठी कोण योग्य आहे. उतार वयात दशरथ राजाला पुत्र प्राप्ती होणाऱ्या शरीरात कोणत्या खनिज तत्वांची कमी झाली आहे हे सगळं ज्ञान कोणाला आहे? विभांडक मुनींचा पुत्र ऋषशृंगाला आहे. आपला इथे मोठेपणा मिळवण्यात काही फायदा नाही आहे, करूच नाही. राष्ट्रचिंतन आहे, राष्ट्राचा जेव्हा भलं व्हायचंय, उद्धार व्हायचंय, तर आपला वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक मोठेपणा, वैयक्तिक थोडासा पुरो बाजूला आपल्याला ठेवायला हवा. म्हणून विभांडक मुनींच्या पुत्रांना, कारण त्यांना सगळं ज्ञान आहे. वशिष्ठांना नाही आहे का? आहे, पण त्यांचा तिथे वडिलांच्या विभांडक मुनींनी ऋषशृंग मुनींना औषधी शास्त्र, वनस्पती शास्त्र यामध्ये हा उत्तम तयार केलं होतं. ते वशिष्ठ जाणत होते. अशा प्रकारे वशिष्ठांनी आपला मोठेपणा इथे बाजूला सारून एवढं मोठं काय म्हणतो पण मोह सावरायला त्यांना जमलं. हे असं वशिष्ठ आपल्याला बालाजी मंदिराच्या या उपक्रमामुळे अभ्यास करायला मिळाला. हा आनंद आहे की आपल्याला अभ्यास करायला मिळाला. हे आपल्याला सांगतात म्हणजे यावं यासाठी कदाचित व्यंकटेशाच्या मनात असेल त्याप्रमाणे हे घडलं. थोडासा योग वशिष्ठाचा अभ्यास केलेला सांगतो. योग वशिष्ठ गोविंदजीगिरी म्हणतात, त्याच्याकडे भले भले पण वळत नाही. तुम्ही तर अगदीच पामर आहे म्हणजे अगदीच काही नाही, पण अभ्यास केला आहे. जो एक कणभर मला समजला आहे तो आपल्यासमोर मांडते. 15 मिनिटं माझ्याकडे पुस्तक घ्यायचं आणि बरं झालं इथे घड्याळ लागल्यामुळे बरं आहे. योग वशिष्ठ कठीण आहे म्हणतात, गुरुचीच गरज आहे. त्याला स्वतःचा अभ्यास करून शिकू म्हटलं
माझ्यासारखी तर पात्रताच नाही आहे, पण पुस्तकं इतके चांगले उपलब्ध आपल्याकडे आहे की आपल्याला कृपा आहे आपल्या पूर्वजांची थोड्या मोठ्यांची. तर हा ग्रंथ योग वाशिष्ठ म्हणलं जातं त्याला. तर ज्ञानेश्वर माऊली आहे, गौडपादाचार्य आहे, शंकराचार्य आणि समजा हे विद्यारण्य पंचदशी ग्रंथ ज्यांनी लिहिलाय त्यांचा इतका आवडीचा प्रिय म्हणजे त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्या खूप उपमा सापडतात. अगदी त्यांच्या प्रेमात पडले होते सगळे. आणि वेदांती रामतीर्थ तर म्हणतात की द बेस्ट बुक अंडर द सन अशी त्याची ख्याती म्हटली जाते. त्याच्यामध्ये 32,000 श्लोक आहे योग वशिष्ठामध्ये. भागवतात आपण म्हणतो 18,000 आहे, पण 32,000 श्लोक आहेत. जसं गीता म्हणतात उपनिषदाचा सार आहे. गीता म्हणजे काय? उपनिषद त्याचा सार. आणि योग वाशिष्ठ म्हणजे उपनिषदाचा विस्तार म्हटलं गेला आहे. आणि यामध्ये वैराग्य, तत्वज्ञान, योग साधना इत्यादी असं अचूकपणे आपल्याला मार्ग याच्यात सांगितला आहे. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथात कोणाच्याच मताचं खंडन नाही केलेलं की हा वाईट होत अजिबात नाही. जे वशिष्ठांना एक उन्नत समाज निर्माण व्हावा, एक श्रेष्ठ समाज निर्माण व्हावा की यामध्ये सगळ्यांची प्रगती समान होईल अशा समाज निर्माण होण्यासाठी आणि लोकांनी आनंदात जीवन व्यक्त करावं, सुखाचा मार्ग, शांतीचा मार्ग ज्याद्वारे आपल्याला कळतो आणि हा भवसागर इतकं पुन्हा भवसागरही पार करायचं आहे त्याचे अचूक मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. मोठमोठे अभ्यासक या ग्रंथाचा अभ्यास करतात. आपल्याकडे अशी पद्धत आहे की कोणता ग्रंथचे अधिकार सांगितले की कोणाला अधिकार आहे हा ग्रंथ वाचायचा, त्याचा तर चुकीचा अर्थ घेतला जातो. त्याचा कसा अधिकार नव्हे. इतकं सोप्या भाषेत सांगितलं गोविंदी याबद्दल की योग वशिष्ठ ग्रंथ कोणी वाचावा? जे खूप ज्ञानी आहे त्यांनी अजिबात वाचू नये. पण त्यांना काही जाणून घ्यायचं उरलंच नाहीये, काहीच त्यांच्याकडे नाही आहे, कशात त्यांनी वाचावा? आणि जे अज्ञानी आहे, हुशार हा उपयोग आलेला दिवस घालवायचा बस, त्यांनी पण नाही वाचलं. पण कोणी वाचावा? आता आपण चिंतन करू, तुम्ही आणि मी चिंतनासाठी बसलोय. कोणी वाचावा हा ग्रंथ? तर ज्याला हे कळलंय की बद्ध आहे, ज्याला हे कळलं आहे की मी बद्ध आहे. मीच मला हा प्रश्न विचारते, माझं उत्तर येते मी कशाची बद्ध आहे? मी नाही बदलणार कोणाच्या. मला वाटेल तो स्वयंपाक करते, मैत्रिणींना जेवायला बोलवते, टीव्ही पाहते, व्हॉट्सअप पाहते, लिहिते, वाचते, पेपर वाचते, बाहेर जाते, साड्या आणते, मला जसं वाटेल तसं मी करते. मी कशाची बंधन? पण नव्हे, हे बंधन नाही. बंधन कोणतं? जन्म मृत्यूच्या बंधनात ज्याला कळलं की मी अटकलो आहे, त्याच्यात मला निघायचं आहे, अशासाठी हा ग्रंथ आहे. तर आपलं चिंतन करायचं घरी जाऊन की मी ज्ञानी आहे का, मी पूर्ण अज्ञानी आहे का, की मी मधला आहे की माझ्यासाठी हा ग्रंथ आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जगते शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळ म्हणते. अशासाठी हा आहे की मला अज्ञान आहे याचं मला ज्ञान झालं. हा भवदुस्तार जो हा संसार आहे त्याला कोणी भवसागर म्हणतं, कोणी भवरोग म्हणतं, कोणी भवारण्य पण म्हणतं, जंगले म्हणतं. ह्यातनं मला निघायचं आहे पण मला मार्ग सापडत नाही. तो मार्ग ज्याला जाणून घ्यायचा आहे त्यांनी या ग्रंथाकडे वळावं असं वशिष्ठ स्पष्ट सांगतात. ज्ञानी पण येऊ नये आणि अज्ञानीची पण येऊ नये. आता आपण आपली परीक्षा करायची, घरी जाऊन चिंतन करायचं, मला ग्रंथ वाचायचं आहे की नाही वाचायचं, हो ना. म्हणजे यथार्थ ज्ञान ज्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. हा ग्रंथाचा कसा काय जन्म झाला बा? श्रीरामांचं मौंज झाली, तीर्थाटन झालं, आले, गुरुचं शिक्षणही झालं, वापस आले आणि त्याच दरम्यान विश्वामित्र आले आणि म्हणतात दशरथ राजाला, ज्येष्ठ तुझा पुत्र मला
देई दशरथा, ही मागणी केली. दशरथ राजाने विरोध केला, मी देणार नाही. अरे इतका माझा राम कोमल आहे, मी येतो तुझं यज्ञाचं रक्षण करायला मुनीवर, पण माझ्या रामाला नेऊ नका. आता विश्वामित्र क्रोधित झाले की रघुकुल रीत सदा चली आई, असे तुझे पूर्वज आहे, त्यांचा तू वंशज असा म्हणतोस की मी देणार नाही. तू काय, मी आल्याबरोबर तू काय माझे पाय धुतले आणि मला काय म्हटलं की तुमची जी इच्छा आहे मी पूर्ण करेन. आता का तू मागे हलतो आहे, मला देशील तर राम दे, तर मला काही नको. आणि निघायला लागले. तितक्यात वशिष्ठ आले आणि वशिष्ठ दशरथ राजाला समजवतात आहे की दशरथ राजा तू पाठव, भलं आहे त्याच्यात. किती वैर आहे हो विश्वामित्रांचं वशिष्ठांचं, म्हणजे वशिष्ठांचे पुत्र देखील विश्वामित्रांकडनं मारले गेले आहेत. इतकं टोकाचं वैर असून पण ज्या ठिकाणी राष्ट्राचा विचार, राष्ट्राचं चिंतन आलं, आपलं वैर बाजूला घेतलं. नाही तर म्हटलं असतं ना काही नको पाठव रे, त्याच्याबरोबर बिलकुल नको पाठव. माहीत आहे की जर राम गेले विश्वामित्रांबरोबर तर रामांचं भलंच होणार आहे. जे काही त्यांच्या सहवासात राहतील त्यांनी रामांना पुढचं जे काम करायचं आहे त्याच्यात मदतच होणार आहे. त्यामुळे पक्का राजा दशरथा तू अजिबात घाबरू नको. तू दशरथ आपल्या विश्वामित्रांबरोबर रामाला निसंकोच पाठव. ही मी, अरे पण ज्याच्याबद्दल बोलणं झाले ते महाराज कुठे आहे, त्यांना तर बोलवा सभेमध्ये. आणि हे महाराज काहीच करत नाही आहे, जेवत नाही आहे, खात नाही आहे, नवीन वस्त्र नाही, दागी नाही, कुठे फेरफटका नाही, हत्तीवर फिरणं नाही, घोड्यावर नाही, मित्रांकडे जाणं नाही, स्वाध्याय नाही, जे शस्त्रास्त्र शिकले त्याचा अभ्यास नाही, काहीच नाही, जमिनीवर झोपतात आहे श्रीराम. त्यावेळेस सेवक बोलवायला गेला तर आले नाही. रामांनी असं करावं, आपल्याला राम आदर्श, रामांनी असं करावं की आले नाही. सेवक बोलवायला गेला तरी थोड्या वेळाने आले आणि म्हणतात, त्यांची सगळी पाहिलं. दशरथाच्या म्हणतात वशिष्ठ याला बरंच नाही हो आल्यापासून, तीर्थयात्रेहून आला, त्यामुळे ना काय झालंय, गोविंदगिरींचा शब्द वापरते मी, डिप्रेशन आलंय. श्री रामचंद्रांना काय आलंय सध्या, डिप्रेशन आलंय. ही अवस्था कोणाची झाली होती, अर्जुनाची. युद्धभूमीवर सीदंती मम गात्राणे मुखंच परिशिष्यती वे पथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते गांडीवम संस्कृते हस्तात सच्चैव परिदैवते न च शक्नो व्यवस्थातुम भ्रमती वचमे मनहा. मी घाबरलोय कृष्णा, माझं गांडीव सरकून गेल्या हातातनं, अंगाला वेपथुश्च कापरं भरलंय आणि अशा याच्यात मला नाही करायचं युद्ध. तीच अवस्था रामांची झाली. मला काही नाही करायचं, मला जेवण नको, मला खाण नको, मला काही नको, मला काही नको. अरे बापरे. विश्वामित्रांनी वशिष्ठांकडे पाहिलं, आपल्याला जो ब्रह्माने उपदेश केला आहे ती वेळ आली आहे, हा उपदेश तुम्ही श्रीरामांना करा. आणि तिथून मग योग वशिष्ठ सुरू झालं. 1-2 दिवसाचा कार्यक्रम नाही आहे बरं, हा चांगला लंबा कार्यक्रम आहे. सभेत रोज यायचे, संध्याकाळ झाली की सभा आटवायची, आल्याबरोबर त्यांचं पाद्यपूजन केलं जायचं वशिष्ठांचं, सगळे ऐकायचे आणि रोज राम प्रश्न विचारायचे आणि विश्वामित्र उत्तर द्यायचे. राम काय एवढे अज्ञानी होते, त्यांना काय माहीत नव्हतं. पण मामांना माहीत आहे आपले जे गुरु आहे ते त्यांच्यामध्ये काय आहे, ज्ञानाचा साठा आहे. तो जर आता मोकळा नाही केला सगळ्यांसाठी तर तो तसाच राहील. योग वशिष्ठाच्या सुरुवातीला हे म्हणतात वशिष्ठ की रामा तुला माहीत नाही असं जगात काहीच नाही आहे, पण मला निमित्त करून तू हे म्हणतो आहे, तू जे प्रश्न विचारले त्याचं मी उत्तर देतो. प्रारब्ध म्हणजे काय ते रामा, तू जे प्रारब्ध म्हणतो, प्रारब्ध म्हणजे काय. प्रश्न काय रामांचा की मुनी तुम्ही प्रारब्धाला मानत नाही म्हणे. मी आज 9 कोणती आपले हे चैत्र नवमी, रामाचा जन्म शुद्ध चैत्र नवमीला जन्म आहे माझा. जय श्रीराम. जय श्रीराम. चैत्र शुद्ध नवमीला माझा जन्म झालेला आहे आणि मी तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय. आणि याच मुहूर्तावर अयोध्येत एखादा बालकाचा जन्म झाला असेल तर त्याला दूध देखील नशिबात त्याच्या नसेल. मग मी कोणतं असं प्रारब्ध घेऊन आलो. माझा म्हणजे प्रारब्ध असतेच
असं रामांचं म्हणणं आहे की प्रारब्ध हे असतेच. तुम्ही प्रारब्ध नाही म्हणतात, मग वशिष्ठ म्हणतात प्रारब्ध म्हणजे काय रे, काय प्रारब्ध म्हणजे? तर प्रारब्ध म्हणजे सोप्या शब्दात सांगितलंय आरंभिलेले. कोणी? मी स्वतः आरंभिलेले. मग ते मी भूतकाळात आरंभिलेलं असो की ते मी मागच्या जन्मात आरंभिलेलं असो, पण ते माझ्याच कडनं आरंभ झालेलं असावं. म्हणजे प्रारब्ध एकदम टपकत नाही. आजचं माझं क्रियमाण उद्याचं जर माझं प्रारब्ध होणार असेल तर मी आज क्रियमाण चांगलं का न करावं? हो की नाही? कशाला प्रारब्धाच्या नावाने रडावं असं वशिष्ठ म्हणतात. आणि तेही ज्ञानपूर्वक, विनाकारण नाही. एखाद्या मुलाने घ्यावे, काडी हातात घ्यावी, इलेक्ट्रिकचे 50 पोरलाय रंगोली गार्डनपर्यंत एक 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 काडी मारत जावी. कर्म करायला सांगितलंय ना, काय त्याच्यातनं निष्पन्न होणार आहे? ज्ञानपूर्वक, विचारपूर्वक क्रियमाण. आपल्याला फक्त क्रियमाण करण्याचा अधिकार आहे, संचित प्रारब्ध आपल्याला अधिकार नाही. मग जर माझं उद्याचं प्रारब्ध मला चांगलं करायचं आहे तर आजचं क्रियामाण मी जागृत अवस्थेतच केलं पाहिजे, ज्ञानपूर्ण अवस्थेतच केलं पाहिजे. त्यामुळे ह्यासाठी असं समजावून सांगितलं. अनेक प्रश्न आहे, हो अनेक प्रश्न आहे, म्हणजे आपल्या बुद्धीला पेलवत पण नाही काय काय प्रश्न इतके आहेत. मग आता सांगतात की किती झंझट आहे ह्या देहाला. हा देह कशासाठी? उगाच मरणार आहे माहीत आहे हा देह, मग कशासाठी इतका? मी या देहाने काहीच काम करणार नाही, अकर्मण्यता आली आहे रामांना. वशिष्ठ म्हणतात अरे हा देह कामासाठीच दिलाय देवाने, याद्वारे काम करायलाच हवं. जर तू काम नाही केलं तर तुला लवकर म्हातारपण येईल. आणि माहीत आहे ना मला, आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याति क्षयम यौवनम प्रत्यायांती गता पुनर्न दिवसा कालो जगत भक्षकम. हे माहीत आहे. रोज 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 हे शरीर रोज म्हातारं होत चाललंय. 7:30पेक्षा आपण 8:30ला थोडे म्हातारे झालो आहोत सगळेजण, हो ना. प्रत्येक क्षणाला ते आपल्याला म्हातारं करते आहे. म्हणून मग याच्यात नादी नको लागू, आत्म्याच्याही नादी नको लागू, कारण तो तर नैनन छिंदंती शस्त्राणी आहे. मग तुला ट्रेनिंग कोणाला द्यायचं आहे? तर मनाला ट्रेनिंग दे. तुला कसं? शुद्ध मन ठेव, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या तुला रे गड्या भीती कोणाची. हे सांगितलं आहे की तुला मन शुद्ध ठेवायचं आहे. मग वशिष्ठांना अशुद्ध मन म्हणजे पापी मन म्हणायचं नाही आहे बरं. अशुद्ध मन म्हणजे कोणतं मन? आप परभावांचं मन. तुझं हे तुझं, माझं, तुझं अंगण वेगळं, माझं अंगण वेगळं, झाडाचं एक पानही शेजारच्यांचं न खपणारं जे अशुद्ध मन आहे तुझं माझं वालं, त्यापासून तुला थोडीशी निवृत्ती घ्यावी लागेल. घड्याळीची वेळ संपत आली आहे. मी याच्यावर उपाय सांगितले आणि मनाला ट्रेनिंग सांगितलं आहे आणि मनाचा आवेग कमी करण्यासाठी उपाय सांगितले आहे. फार सुंदर उपाय सांगितले आहे. काय सांगितले आहे? सत्संगती. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे भ्रमल्या मिळेना, सत्संगतीने फिटे कुबुद्धी, सत्संगतीने होई कार्यसिद्धी, असं सांगितलेलं आपल्याकडे. सत्संगतीचा महिमा संत चरण रज खूप उदाहरणं देता येतात सत्संगतीचे. वासना त्याग. श्रावण महिना आहे, 1 महिना लसूण कांदा खायचा नाही. हा सुंदर आपल्याकडे प्रयोजन करून ठेवला आहे. जो मनुष्य 1 महिना बिना कांद्याचा राहू शकतो तो आयुष्यभर राहू शकतो. हे ट्रेनिंग आहे 1 महिन्याचं. मग 4 महिने, मग 1 वर्ष का नाही राहायचं? मग हे आपलं कांदा लसूण राहू द्या, मग मद्य मांस याच्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. एखाद्याला काही वाईट सवयी आहे, 1 महिना करून पहा. तीर्थक्षेत्रावर गेल्यावर नाही बा आम्ही मांस नाही खात, मटण नाही खात, काही नाही खात, तेवढं तर आलं वासना त्यात. ते हळूहळू त्याचा समय वाढवायचा. अध्यात्मशास्त्र ध्येयम गीता नाम सहस्रम, ध्येयम श्रीपती रूप सहस्रम, नेयम संतन सज्ज संगम आणि दानम गरिबाला दान करा. म्हणजे त्या शास्त्राचं अध्ययन, आपल्या जे शास्त्र आपलं आहे सगळं आत्तापर्यंत त्याचं नियमितपणे अध्ययन झालं पाहिजे आणि दीर्घ श्वसनाची तुला सवय करावी लागेल. ते आपल्या सगळ्यांसाठी आहे. जेव्हा आपल्याला रोग होतो कोणता, तेव्हा आपला धाप वाढलेली असते. धाप वाढली की आयुष्य कमी होतं, हो ना. त्याच्यामुळे दीर्घ श्वसन सांगितले आहे. छोटे छोटे उपाय आहे. शम, आपल्या विचार कर, संतोष कर आणि विचार करायला सांगितलं आहे. आणि एक त्यांनी छान अगदी शेवटच्या वाक्यात देते आपल्या सगळ्यांसाठी की आपण तेवढं करू शकतो का,
की अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघवा. बाहेर काहीही परिस्थिती हो, आतमध्ये आत्मा शांत ठेव, लिप्त होऊ नको. फार कठीण आहे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. साधी लाईट गेली तरी आपण बेचैन होऊन जातो. आता मी निघाली घरून, पावसाचं वाटलं, म्हटलं काय माहीत बा लोक येतील की नाही ऐकायला, पाऊस आला, लगेच बेचैन झालं मन. म्हणजे बाहेर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो, आतमध्ये आपलं मन शांत असण्याची तू सवय कर. मनाला आवर घालण्याचे हे सगळे नियम सांगितले आहे. आणि मन शुद्ध ठेव. आणि हे जे सांगितलं आहे शमदम किंवा साधू संगम, साधू संगत त्यांनी दोनदा त्याचा उच्चार. आणि संतोष, संतोषात अनुत्तम सुख लाभम, पतंजली योगसूत्राचं एक सूत्र आहे. असे छोटे छोटे जे आपल्यालाही लागू होतात आणि सगळ्या समाजाला लागू होतात, असा हा सगळा विचार योग वशिष्ठामध्ये दिला आहे. माझी बोलण्याची वेळ संपत चालली आहे. अशा प्रकारे हा योग प्रत्येकाने आपल्या साधावा. मनाचा वेग कमी करण्याचा. जितकं शांत मन तितकं जग कमी, जितकं जास्त तुमच्या मनात विचार तितकं जग अफाट. म्हणजे मग अनेक बाजूने सुखदुःखांच्या लहरी अजून येतील. म्हणून मनाचा लय करण्याचा प्रयत्न कर. मनाचा लय कसा करायचा, मला सांगितलं मनाचा लय म्हणजे मी काय करू, तर मग हे सगळं करायचं सवय ठेव आणि मनाला तसं वळण लाव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इतकी छान संधी दिली त्याबद्दल बालाजी मंदिराच्या विश्वस्तांचे परत आभार. काही चुकलं असेल तर माझं जे चांगलं असेल ते परमेश्वराने बुद्धी दिली म्हणून इथे बोलू शकले. आपल्या सगळ्या जे काय वाचक वर्ग असतो बालाजी मंदिराचा की ज्यांनी खूप वाचलेलं असते त्यांच्यासमोर बोलायचं धाडस लागतं, तो पाठीशी होता म्हणून झालं. खूप खूप धन्यवाद. राष्ट्रचिंतनाचा जेव्हा विचार येतो तेव्हा स्वतःचा स्वार्थ मोठेपणा हा बाजूला सारून ठेवला पाहिजे. आणि हेच वशिष्ठ ऋषीच्या चरित्र समजावून सांगताना सौ जान्हवी त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि योग वशिष्ठ काय हे सुद्धा आपल्याला त्यांनी छान सुंदररीत्या समजावून सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता बालाजी मंदिराचं किंवा आज आवर्जून आठवण अशी येते की भैयाजी सहस्त्रबुद्धेंनी ही सर्व प्रवचन मालिका आपल्या इथे सुरू केली. आता 21 वर्ष झाले त्याला. की यवतमाळमध्ये जे काही असे वक्ते आहेत ते तयार झाले पाहिजे आणि त्यांना कोणतं तरी व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून हे बालाजी मंदिरात आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. पूर्वी 1 महिन्याची व्याख्यानमाला होती, परंतु आता काही कारणांनी ही कमी झाली. पुढे आम्ही ही वाढवायचा प्रयत्न करू. आपल्या सर्वांचा जर असा सहभाग राहिला ही व्याख्यानमाला पुन्हा महिनाभर होईल अशी आपणा सर्वांना सांगतो. उद्याचं जे प्रवचन आहे ते आहे महर्षी भृशुंडी आणि प्रवचनकार आहे डॉक्टर सौ किशोरीताई केळापुरे. आणि आपण सर्व इथे आलात, सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल देवस्थान आभारी आहे. आणि जान्हवी त्यांनी आपला म्हणजे कमी वेळातही त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून 1 तासात बालाजी मंदिराच्या नियमात राहून त्यांनी आपला विषय मांडला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि आपणही सर्वांचे आभार मानून प्रसाद वितरणानंतर आजचा हा कार्यक्रम संपतो. गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद गिरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद.